तसाच संघर्ष शिवमती आशाताई मोरजकर यांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये केला. 2 वेळा कॅन्सरशी झुंज देत आज सुद्धा या कलेच्या माध्यमातून रसिकांची सेवा करतायत आणि त्यांच्या मनामध्ये असणारं शिवप्रेम जे आहे ते अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी महाराणी येसूबाई यांच्या जीवनावरील एकपात्री प्रयोग श्री सखी राधी जयंती आपल्या सर्वांच्या समोर सादर करावा. जय जिजाऊ. जय जिजाऊ. ओळखलात का आम्हास? अहो ओळखलात का आम्हास? आम्ही स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या नातसून. होय, आम्ही स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा. आम्ही स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई साहेब. स्वराज्याच्या पहिल्या युवराज्ञी, स्वराज्याच्या कुलमोठ्या श्री सखी राधनी जयंती. होय, आम्ही बोलतोय महाराणी येसूबाई साहेब. आम्ही राजे शिर्के घराण्याचे पिलाजीराव राजे शिर्के यांची कन्या, गणोजी व देवजी आमची भावंड. आम्ही राजे शिर्केंची सर्वात लहान जीवाबाई. एक दिवशी आम्ही अंगणात काठी लाटी खेळत होतो. आम्ही काठी लाटी खेळत आहोत हे पाहून आमच्या बाबांना फार आनंद झाला. आणि याच वेळी राजगडावरून महाराजांचा कलिता आला होता. बाबांना निरोप होता. कुटुंब कबीले असल्यामुळे राजगडावरती तातडीनं यावं. काही दिवसातच आम्ही राजगडावरती पोहोचलो. महाराज बाबांना म्हणतात कसे, पिलाजीराव आपली मुलगी आम्ही आमची सून करून घेत आहोत. बाबांना फार आनंद झाला. बाबा आनंदाने म्हणतात कसे, महाराज तुम्ही आम्हाला सोयरिकीचा मान दिला. आणि माहीत असतं सोयरिकीसाठी बोलवलंय तर मुलीला बाशिक बांधून समोर उभी केली असते, वाजत गाजत आला असतो. पण महाराज म्हणतात सोयरीक कशी सर्वांच्या सहमतीने व्हावी, आनंदाने व्हावी. आजपासून तुमची ही लेक आम्हाला आमच्या लेकी समान. आमचा विवाह शिवपुत्र युवराज संभाजी राजांशी राजगडावरती मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. राजे शिर्केंची लेक भोसले राजघराण्यांची सुनबाई झालो. आऊसाहेबांचे आशीर्वाद, शिवछत्रपतींचे सहवास आणि युवराजांची पत्नी म्हणून आम्ही राजगडावरती राजप्रसादात येसूबाई या नावाने प्रवेश केला. आणि शिर्के घराण्यांची जीवबाई भोसले राजघराण्यांची येसूबाई झालो. काही दिवसातच आम्ही आमच्या माहेरी चाललो होतो. आमच्या आईसाहेब आले होते. आईसाहेब आऊसाहेबांना म्हणतात कशा, आऊसाहेब आज निघावं म्हणतो. आऊसाहेब म्हणतात येसूबाईंना सांगितले त्या माहेरी येण्यास तयार झाल्या. मागे मुघलांची फौज पुण्यात आली होती तेव्हा आम्ही माहेरी जा म्हणलो तर नाही म्हणाल्या. संकटात साथ सोडणाऱ्या नाही, चांगले संस्कार दिले. आई म्हणते कशी, आता तुमचाच पदर धरून वाढते आहे. आम्ही माहेरी जायला नाही म्हणतात कशा, आऊसाहेब काय करायचं, आम्ही आहोतच की, काय हवं नको पाहायला. शृंगारपूर तर त्यांच्या ओळखीचंच. आता बघाच शृंगारपूरला गेल्या की कशा कानोमाळ धावती फुलं वेचत. आऊसाहेब म्हणाल्या तेच नकोय आणि तेच नकोय, कारण आता त्या तुमच्या जीवबाई म्हणून शृंगारपूर येणार नाही, स्वराज्याच्या युवराज्ञी म्हणून येणार आहे. स्वराज्याच्या भावी राणी साहेब आहेत आणि राणीला काय ऐकावं काय बोलावं
सांगावं हे अत्यंत महत्वाचे. आपण काळजी घ्यालच. आमच्या काही अपेक्षा आहेत. त्यांच्यामध्ये कणखरपणा काही यावाच, पण रचसपणाही वृद्धिंगत व्हावा. त्या चालल्या तर सुविचार चालावे आणि बोलल्या तर ओठातून मोती पोवळे सांगावे. आपण काळजी घ्यालच आणि कठोर झाल्या तर वज्र उभारावे. आम्ही लग्नाच्या बाहेर उभे होतो. आम्ही ऐकत होतो. काही दिवसातच महाराज निवडक लोकांसह आणि शंभू राजांसह आऊसाहेबांचे आशीर्वाद घेऊन औरंगजेबाच्या भेटीस गेले. 5,000 मनसबदाराच्या रांगेत महाराजांना उभा केला आणि महाराजांनी औरंगजेबाच्या दरबाराचा त्याग केला. रागावलेल्या बादशाने मात्र औरंगजेबाने महाराजांना नजरकैदेत ठेवले. महाराज शत्रूंच्या पोटात असणं हे अत्यंत धोक्याचे होते आणि म्हणून महाराजांनी अत्यंत धाडसाने, शिताफीनं आणि युक्तीने आपली सुटका करून घेतली. महाराज स्वराज्यात परत आले. राजगडावरती पात्रासारखे येऊन दाखल झाले. परंतु आमची भिरभिरती नजर मात्र युवराजांना शोधत होती. युवराजांना मथुरेत महाराजांनी सुरक्षित स्थळी ठेवले होते. मुघलांना समजू नये म्हणून महाराजांनी त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरवल्या होत्या. हा महाराजांचा गनिमी कामा होता. काही दिवसातच महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. स्वराज्याला छत्रपती मिळाले. राजमाता आऊसाहेबांचं स्वप्न साकार झालं. रायगडावरती महाराजांचा स्वराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. क्षत्रिय कुलावतांसह सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज या बिरुदावलीनं सर्व स्वराज्य रोमांचित झाले आणि स्वराज्याचा भगवा अभिमानाने फडकू लागला. याच समयी युवराजा पदाचा अभिषेक झाला आणि स्वराज्याला युवराज मिळाले. आणि याच वेळी सगळं संपन्न सौभाग्यवती येसूबाई म्हणजेच आम्ही स्वराज्याच्या युवराज्ञी झालो. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा डोळ्याला ठिपून टाकणारा हा सोहळा आम्ही पाहिला. परंतु महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या 12व्या दिवशीच आमच्यावरती एक दुःखाचा डोंगर कोसळला. स्वराज्य जननी राजमाता आऊसाहेब आम्हाला कायमच्या सोडून गेले. आऊसाहेब आम्हाला सोडून गेला होता. महाराजांना फार मोठा धक्का बसला होता. युवराजांना त्यांच्या आईच्या नंतर आजीला जी माया लावली ती मायाच नाहीशी झाली होती. आऊसाहेबांच्या आठवणी तर किती सांगाव्या. आऊसाहेबांचे आशीर्वाद, शिवछत्रपतींचा संस्कार घेऊनच आम्ही रायगडावरती पाऊल टाकले होते. आऊसाहेबांच्या माहेरी त्यांचे पिता लकोजी राजे जाधव यांच्या पदरी अनेक विद्वान पंडित होते. त्यांच्याकडून आऊसाहेबांना जसे शिक्षण दिले गेले त्याच पद्धतीनं आमच्या माहेरचे शाक्त विद्वान पंडित रायगडावरती आले आणि आऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्हास युवराजांना संस्कृत फारसी भाषांबरोबर अनेक कलेचे शिक्षण दिले गेले. या आऊसाहेब आम्हाला सोडून गेले होते. काही दिवसातच
काही दिवसातच आम्ही शृंगार करून मोठ्या होऊन आलो होतो रायगडावरती परत. युवराज म्हणतात तसे, येसू येसू किती मोठा झाला. आम्ही लाजून म्हटलं, तुम्हीही. युवराज म्हणतात, येसू येसू तुमचा खूप अभिमान वाटतो मला, खूप अभिमान. तुम्ही रायगडावरती येताना एक आणलेल्या स्त्रीला आपला मेना दिला आणि घोड्यावर रायगड घातला. आम्हाला आऊसाहेबांनी परोपकार सांगितला, शिकवला, तोच आम्ही प्रत्यक्षात आणला. एवढंच. येसू येसू तुमच्यासारखं आम्ही पण खूप काही ठरवलंय. येसू येसू स्वराच्या किल्ल्यांची संख्या 300, पण ती आपल्याला 3000 वर न्यायची. येसू येसू स्वराज्यापेक्षा मोगल साम्राज्य 100 पटीने मोठे, परंतु मोगल आबासाहेबांना वचकून असतात. येसू येसू आऊसाहेबांचं आणि आबासाहेबांचं स्वप्न आपल्याला साकार करायचं. आऊसाहेब जशा आबासाहेबांच्या पाठीशी खंबीर उभ्या होत्या, तशाच तुम्ही आमच्या पाठीशी. येसू तुम्ही आमच्या पत्नी तर आहातच, पण त्याहून अधिक सखी आहात. येसू येसू तुम्ही मुलाबाळात रडण्यापेक्षा रयत हीच आपली मुलाबाळा समजून रयतेत रुळावं, हीच आमची अपेक्षा. काही दिवसात महाराज दक्षिण दिग्विजयासाठी चालले होते. दक्षिण दिग्विजयासाठी चालल्यानंतर मात्र महाराजांनी खूप विचारांती आम्हाला व युवराजांना शृंगारपुरी पाठवली. आम्ही शृंगारपुरात राहू लागलो. युवराजांनी त्याच ठिकाणी अनेक ग्रंथ लिहिले, अनेक काव्य रचले. महाराज दक्षिण दिग्विजयानंतर स्वराज्यात परत आले, त्यावेळेला महाराज आपल्या लेकाला भेटण्यासाठी पुरंदरहून पन्हाळ्यावरती आले होते आणि पिता-पुत्रांच्या या भेटीतील संभाषण आम्हाला प्रेरणा देणारे होते. महाराज दक्षिण दिग्विजयानंतर थोड्याच दिवसात अल्पावधीतच महाराजांचे निधन झाले. आमच्यावरती परत एकदा दुःखाचा डोंगर कोसळला होता. आमचं छत्र हरवलं, आमचा आधार गेला. स्वराज्याचे छत्रपती स्वराज्याला रयतेला परखू करून गेले. यावेळी आम्ही युवराज पगारावरतीच होतो. आम्ही युवराज पगारावरती होतो, परंतु महाराजांच्या मृत्यूची बातमी मात्र आमच्यापर्यंत येऊ नये म्हणून रायगडावरती खबरदारी घेतली जात होती. आबासाहेबांच्या किती आठवणी सांगाव्या, किती आठवणी. आबासाहेबांचा आमच्यावरती खूप विश्वास होता. आऊसाहेब होत्या त्यावेळेला कुलमुखदार म्हणून स्वराज्याचे शिक्के कट्यार आऊसाहेबांकडे होते. परंतु आऊसाहेबांनंतर महाराजांनी स्वराज्याचे शिक्के कट्यार आमच्याकडे सुपूर्द केले आणि म्हणतात कसे, येसूबाई आजपासून आमचे हे शिक्के कट्यार तुमच्या हाती सुपूर्द करत आहोत. यावरती शेकडो लोकांचे भवितव्य आहे आणि आम्हाला कुलमुखत्यार म्हणून काढले. स्वराज्याच्या कुलमुखत्यार म्हणून आम्ही स्वराज्याचा अंतर्गत कारभार पाहू लागलो, न्यायनिवाडे करू लागलो. परंतु रायगडावरती जे कटकारस्थान शिजत होती, त्याच्यामध्ये या कटकारस्थानामध्ये सामील असलेले अण्णाजी दत्त मोरोपंत पिंगळेसह त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना युवराजांनी कैद केले. यामध्ये मात्र हंबीरराव मामा आणि आमचे पिता दोघांनी मात्र युवराजांना फार साथ दिली. तब्बल 4 वर्षांनी युवराज रायगडावरती परत आले होते. तब्बल 4 वर्षांनी रायगडावरती परत आल्यानंतर कटकारस्थानांचा बंदोबस्त करून
युवराजांनी स्वतःचा स्वराज्याभिषेक सोहळा संपन्न करून घेतला आणि यामध्ये स्वराज्याला दुसरे छत्रपती मिळाले. क्षत्रिय कुलावतांसह सिंहासनाधीश्वर नृपती झाले आणि आम्ही स्वराज्याच्या दुसऱ्या महाराणी म्हणून अभिषेक समयी विराजमान झालो. यावेळी मात्र स्वराज्याचा विस्तार वाढत होता. स्वराज्याचा विस्तार वाढत असताना महाराजांना मात्र फुरसत मिळत नसे. सतत रणांगणावरती आणि याच वेळामध्ये अंतर्गत कारभार पाहण्यासाठी जवळची व्यक्ती असणं जरुरीची होती, कारण कटकारस्थानं अनेक शिजत होती. म्हणून महाराजांनी आम्हाला श्री सती राज्ञीचे हा शिक्का करून स्वराज्याचा कारभार पाहण्याची जबाबदारी आमच्यावरती टाकली. आम्ही महाराजांना स्वराज्याच्या कारभारामध्ये हातभार लावू लागलो, न्यायनिवाडे करू लागलो. आऊसाहेबांचे संस्कार आणि शिकवण या ठिकाणी आम्हाला कामी आली. स्वराज्य विस्तार वाढत होता, परंतु याच वेळी मात्र उत्तरेत एक घटना घडली. औरंगजेबाचा पुत्र शहाजादा अकबर याने राजपुतांना एकत्रित करून आपल्या पित्याबरोबर बंड पुकारले होते आणि याचाच राग मनात धरून औरंगजेबाने मात्र त्याचा पुत्र शहाजादा अकबरला पराभूत केले होते. पराभूत झालेला शहाजादा अकबर मोगली ठाणी चुकवत मराठा साम्राज्यात येऊन पोहोचला होता आणि मराठ्यांचा आश्रय झाला. परंतु याचाच राग मनात धरून आणि संतापलेल्या औरंगजेबाने मात्र दक्षिणेस कूच करण्याचे ठरवले. अफाट साधन सामग्री, मोठमोठ्या तोफा दारुगोळ्यांसह औरंगजेब दक्षिणेवरती चालून आला होता. मराठा साम्राज्य नेस्ताभूत करण्याचा त्याचा महत्वाकांक्षा होती. आणि याच वेळा महाराज खेळण्याकडून रायगडाकडे येत होते. रायगडाकडे येत असताना महाराजांचा मुक्काम संगमेश्वरावरती होता. संगमेश्वरावरती महाराज असताना महाराजांची उत्तम बातमी औरंगजेबाचा सरदार मुकरब खान यास लागली. संगमेश्वर हा सह्याद्रीतील अतिशय दुर्गम भाग मानला जायचा. वाऱ्यालाही आढळणारा, सूर्यालाही थोपवणारा अशा घनदाट अरण्याच्या ठिकाणी शत्रूंचा शिरकाव होईल हे महाराजांच्या आणि त्यांच्या सजगरांच्या मनाला ही बातमी शेवटी. परंतु घात झाला होता. मुकरब खानाने संगमेश्वरावरती छापा टाकला आणि महाराजांना आणि कवी कलेशांना पकडले गेले. महाराज आणि कवी कलेश यांना पकडले गेले होते. ही बातमी स्वराज्यात येण्या अगोदरच त्या सरदाराने महाराजांना बहादूरगडावरती बादशाच्या समोर उभे केले. परंतु महाराजांना पकडलेली बातमी मात्र शहराच्या वाऱ्यासारखी येऊन आमच्यापर्यंत आली होती. महाराज नाही, तुम्हाला काही होणार नाही. तुम्हाला आम्ही सोडून आणू. आम्ही प्रसंगी तलवार घेऊन बाहेर पडू, परंतु तुम्हाला सोडून आणू हा शब्द तुमच्या स्त्रीसाठी रात्रीचा. महाराज, तुम्हाला काही होणार नाही. रयत सगळी भांबवली होती. रयत पोरकी झाल्यासारखी भांबवली होती आणि आम्ही मात्र बसलंच चालू केली. कारण आम्ही रडलेलो आणि आम्ही असे शांत बसलेलो महाराजांना आवडणार नव्हतं. कारण आम्ही सती राज्ञी म्हणून महाराजांच्या आयुष्यात स्थान प्राप्त केलेलं होतं. आम्ही बसलंच चालू केली. मोजक्या मंत्र्यांना
सगळ्यांना एकत्रित करून त्यांना निर्णय सांगितला. स्वराज्याचं सिंहासन रिकामं ठेवलेलं चालणार नव्हतं. स्वराज्याच्या सिंहासनावरती राजाचा वारस नेमायचा होता. यावेळी आमच्या समोर महाराणी म्हणून दोन पर्याय होते. एक म्हणजे आमचा अज्ञान पुत्र शिवाजी राजे, म्हणजे सर्वजण त्यांना शाहू राजे म्हणून ओळखतात. आमचा अज्ञान पुत्र शाहू राजे यांना गादीवरती बसवणे आणि अधिकारपत्र आपल्या हातात घेणे, राज्यकारभार स्वतः चालवणे. आणि दुसरा पर्याय म्हणजे आमचे धीर राजाराम राजे यांना गादीवरती बसवणे आणि स्वराज्याचे छत्रपती घोषित करणे. परंतु आम्ही राजाचे हित पाहिले. या ठिकाणी राज्य प्रस्थापित करण्याची ऐती संधी आम्हाला चालून आली होती, परंतु आम्ही राजाचे हित पाहिले आणि आमचे धीर राजाराम राजे यांना छत्रपतींचा मुकुट देऊन त्यांना त्यांचा राज्याभिषेक मंचावर आवाहन केले आणि राजाराम राजांना छत्रपती म्हणून घोषित केले. यानंतरच मात्र मोगली फौजांनी स्वराज्यात धुमाकूळ घातलेला होता. जागोजागी मोगली फौजांच्या तुकड्या येऊन रयतेला त्रास देत होते. मुकरब खानाचा जुल्फिकार खानाचा वेळा तर रायगडाला पडणार अशी बातमी आमच्या समोर येत होती. जुल्फिकार खानाचा वेळा राजधानी रायगडाला पडल्यानंतर नाकेबंदी होण्या अगोदर आम्हाला एक निर्णय घेणं गरजेचे वाटले. आणि याच वेळामध्ये मसलती चालू ठेवले होते. परंतु आम्हाला माहित होतं की औरंगजेब महाराजांबरोबर कूटनीती खेळणार. आणि याच वेळात मात्र रायगडावरती आईच्या दंबेच्या गोंधळाचा चौक भरला होता. आमच्या हातात नाव भरण्यासाठी कुंकू घेतलेले होते आणि याच वेळात खंडोजी बातमी घेऊन आले होते. राणी साहेब आमच्या हातात मळवटासाठीचे कुंकू तसेच होते. आम्ही पाहिले तर संताजीराव म्हणत होते, राणी साहेब. आम्ही म्हणालो, संताजीराव बोला संताजीराव बोला. सततच्या येणाऱ्या वाईट खबरांमुळे आम्ही आमचे काळीज सह्याद्रीच्या पत्तराप्रमाणे घट्ट केले आहे. बोला संताजीराव बोला. संताजीराव मात्र, राणी साहेब आपलं संभुराज आपल्याला सोडून गेला. छत्रपती स्वराज्याचे दुसरे छत्रपती सिंहाचा छावा आपले महाराज रयतेला सोडून गेले. महाराज या तुमच्या श्री सत्यराज्ञीला सोडून दिलं. रयतेला मेहनत करून सोडून गेलं. नाही महाराज नाही, पण आम्ही रडत बसणारे नाहीये. महाराजांना ते कदापिही आवडणार नाही. याच वेळेला मात्र रयत रडत होती. सरकार सगळं संपलं म्हणून रडत होते. पण आम्ही म्हणाले, संपलं काहीच नाही. आता तर एक नवीन सुरुवात आहे. शिवछत्रपतींच्या संवासातले तुम्ही शाहू छत्रपती
सतीच्या तालमीते मावळे तुम्ही असे हतबल होता. अहो आम्ही एक स्त्री म्हणून हतबल झालो नाही आणि कधी होणारही नाही. साक्षात संशयीचे परजंत तुम्ही आणि सगळं संपला असे म्हणता. संताजीराव उचला संशय, धनाजीराव सज्ज व्हा. त्या औरंग्यास संशयी ठेवीत जिरण्यास आता एकच ध्यास, आता एकच ध्यास, मोगल साम्राज्याचा राज. जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत या स्वराज्याचे रक्षण करायचे. स्वराज्यासाठीच मरायचे आणि स्वराज्यासाठीच मारायचे. रयत पोरकी झाली होती, परंतु आम्ही मात्र वैधव्याच्या दुःखाला बाण देऊन स्वराज्य रक्षणासाठी आम्ही आमचा पदर खोचला होता. आणि याच वेळात जुल्फिकार खानाचा वेढा दिवसेंदिवस रायगडाला वाढतच चालला होता. या वेळेला पुस्तक बोलवली, तर त्या मंडळींना बोलवलं आणि निर्णय सर्वांमध्ये घेतला. राजगडावरती राजघराण्यातील सर्वांनी एकत्रित राहणं अत्यंत धोक्याचे होते आणि म्हणूनच आम्ही निर्णय घेतला, छत्रपती राजाराम महाराजांनी रायगड सोडावा आणि कर्नाटकामध्ये जिंजीकडे कूच करावी. त्याच ठिकाणी राज्य प्रस्थापित करून राज्य कारभार पाहावा. आणि आम्ही आमचा पुत्र शाहू राजांसह रायगड लढू. आम्ही रायगड लढवत होतो. सर्व मराठे एकत्रित येऊन रायगड लढवत होते. परंतु रायगडावरील अन्नधान्य संपत आले होते. शस्त्रसाठा कमी होत आला होता. आणि याच वेळा परत एकही वाईट बातमी आली. राजाराम राजांना कर्नाटकातून जात असताना तुंगभद्रेच्या तीरावरती मोगलांनी पकडले. आम्ही रायगड लढवत होतो, परंतु या बातमीने मात्र आमचे व शिबंदीचे नीती धर्म खचले आणि आम्ही निर्णयाचं ठरवलं, जर गड असाच मोगलांच्या ताब्यात गेला तर आम्हाला सन्मानाने वाढवले जाणार नाही. परंतु आम्ही जर तहाची बोलणी केली आणि आम्हाला विश्वास वाटला तर आम्ही गडासह मोगलांच्या ताब्यात होऊ आणि आम्हाला सन्मानाने वाढवले जाईल. म्हणून आम्ही जुल्फिकार खानाबरोबर तहाची बोलणी चालू केली. ज्यावेळेस आम्हाला विश्वास वाटला त्याच वेळेस आम्ही जुल्फिकार खानाच्या गोटातून रायगडावरती परतलो. सगवारबाई मातोश्री, आम्ही जानकीबाई आणि शाहूराजे गडासह आम्ही मोगलांच्या ताब्यात झालो होतो. औरंगजेबाने मात्र त्यांच्या निवासस्थानाच्या शेजारीच आमची निवासाची व्यवस्था केली होती. आणि बातमी आली, राजाराम राजे कर्नाटकात जिंजीला पोहोचले आहेत, सुखरूप पोहोचले आहेत. परंतु या बातमीने अगोदरच जे व्हायचे होते ते होऊन गेले होते. पण आम्हाला आनंद होता, स्वराज्याचे छत्रपती सुखरूप आहे. औरंगजेबाच्या गोट्यात गेल्यानंतर मात्र शाहू राजांना 7,000 मनसबदारी देऊन राजा म्हणून घोषित केले आणि त्यांच्या जहागिरीचा कारभार आम्हाला आमच्या तंबूतून म्हणजे आमच्या निवासस्थानातूनच करावं लागत असे. आम्हाला बाहेर पडण्याच्या परवानगी मात्र औरंगजेब देत नसे. आणि याच वेळा आम्ही हेरांमार्फत राजाराम महाराजांना माहिती पुरवत होतो. राजाराम महाराजांनी आम्हाला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. आणि याच वेळात मात्र पावसाळ्याच्या ऐन तोंडावरती औरंगजेबाच्या तंबूवरती हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये तंबूचे तणाव कापले गेले
आणि तंबू खाली कोसळला. तंबूला बसवलेले सोनेरी कळस मात्र कापून नेले होते. औरंगजेबाला या तंबू खालीच सापडायचा, परंतु याच वेळी औरंगजेब मात्र बाहेर होता आणि तो वाचला. परंतु तंबूचे तणाव कापणारे मात्र हर हर महादेव म्हणत होते. औरंगजेबाच्या तंबूच्या शेजारी आमचा तंबू असल्यामुळे आम्ही हे प्रत्यक्ष पाहिले होते. काही दिवसात औरंगजेबाचा मृत्यू झाला. परंतु पण आमची काही संपत नव्हती. औरंगजेबाच्या मृत्यूने मराठा साम्राज्याचे एक महान पर्व संपले होते आणि आमची काही मात्र दिल्लीत चालूच होती. आमचा पुत्र शाहू राजांना सोडवले गेले, परंतु शाहू राजांना देखील स्वराज्यात परत आल्यानंतर खूप संघर्ष करून आपली राजधानी स्थापन करावी लागली आणि साताऱ्यामध्ये शाहू राजांनी आपली राजधानी स्थापन करून तिथून राज्यकारभार चालू केला. आमच्या पुत्राची ही बातमी ऐकून आम्हाला फार आनंद झाला होता, परंतु आम्हाला मात्र ओलीसच ठेवले गेले होते. दिवसामागून दिवस जात होते, महिन्यामागून महिने जात होते, तर वर्षामागून वर्ष जात होते, परंतु आमची सुटका मात्र होत नव्हती. शाहू राजांनी आम्हाला सोडवण्याचा फार प्रयत्न केला, परंतु त्यांनाही यश येत नव्हते. परंतु एक तपानंतर आम्ही राजमाता म्हणून आमच्या पुत्रास भेटलो होतो. तब्बल 29 वर्षांनी आम्ही कैदेतून सुटून स्वराज्यात आलो होतो. शाहू राजांना फार आनंद झाला होता, परंतु या वेळामध्ये आम्ही शाहू राजांना त्यांच्या राज्यकारभारात हातभार लावत होतो. स्वराज्य प्रेम आणि स्वतंत्र प्रेम त्याच्यामध्ये आम्ही कधीच तडजोड केली नाही. अनेक दुःख आली, परंतु आम्ही स्वराज्य हित जाणले आणि खूप मोठ्या त्यागाला सामोरे गेलो. आजपर्यंत कितीही दुःख आमच्या आयुष्यात आली, अनेक यातना, भयानक त्याग, परंतु आम्ही मात्र राज्यहिताचाच विचार केला. आऊसाहेबांची नागसूड शिवछत्रपतींची स्नुषा आणि युवराज संभाजी राजेंची पत्नी म्हणून आम्ही रायगडावरती पाऊल ठेवले होते आणि त्यावेळेस पासूनच आम्ही राज्यहिताचा विचार केला होता. म्हणून 29 वर्षाची कैद, अनेक यातना, अनेक दुःख आजपर्यंत इतिहासात कुठल्याही राणीला आले नाही आणि कधीही येऊ नये ही जिजाऊ चरणी प्रार्थना करते. एक वीर कन्या, वीर स्नुषा आणि वीर पत्नी म्हणून मात्र आम्ही अखेरचा श्वास घेतला. जय जिजाऊ. आज या ठिकाणी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय खेडेकर साहेब, त्याचबरोबर मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय भोगरे साहेब, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला, नक्कीच तो सार्थ करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. खरं तर मला हे करण्यामागं खूप मोठी ऊर्जा होती, ती म्हणजे आदरणीय शिकरे साहेब, आणि त्याहीपेक्षा जास्त ऊर्जा म्हणजे, कारण मगाशीच माझी ओळख करून देताना सांगितलं की मी 2 वेळा कॅन्सरमधून बाहेर पडले, तर मी 2 वेळा कॅन्सरमधून बाहेर पडले ह्याच्यासाठी मनाची मोठी ऊर्जा आहे आणि बोलण्यामध्ये जी मोठी ऊर्जा आहे ती माझे पती आदरणीय मोरजकर सर. मी सर्वांना धन्यवाद म्हणते आणि या ठिकाणी थांबते. जय जिजाऊ, जय श्रीराम.